हरिओम. अमृतानुभव. योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 36. जयी प्रकृती डंकू अनुकरे, तई प्रकृती डंके अवतरे. मा डंकूची तई भरे, कोण कोणा. अर्थात भगत नगारा वाजवितो आणि त्याच्या अंगात देवी येते. जर तेथे फक्त देवीच असेल तर ते कोणाच्या अंगात येईल. माऊली येथे एक उदाहरण देत आहेत. आता शहरात फारसे नाही, परंतु अजूनही खेडेगावांमधून असे प्रकार दिसून येतात. भगत देवळात नगारा वाजवितो आणि त्याच्या अंगात देवी संचार करते. मग आजूबाजूचे भक्तगण त्या अंगात आलेल्या देवीची पूजा करतात आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्या अंगात संचार करत असलेल्या देवीला नवस बोलतात. यामागे अशीही अंधश्रद्धा असते. यात आणखी भयावह प्रकार आढळून येतात. त्याचा आत्ताच्या विषयाशी संबंध नाही. तथापि माऊली या प्रथेचा उपयोग आत्मपरब्रह्म समजावे यासाठी करत आहेत. आता माऊली विचारत आहेत की तेथे नगारा आहे, तेथे देवी आहे, परंतु तेथे भक्त नाही. तर आता जरी नगारा वाजविला तरी देवी कोणाच्या अंगात येणार. कारण भक्त आणि देवी यात काहीही फरक नाही. याच देवीचा अंश म्हणजे भक्त आहे. अशा प्रकारे देवी आणि भक्त एकच आहेत. यामुळे आता देवी कोणाच्या अंगात संचार करणार. कारण देवी काही स्वतःच्या अंगात येऊ शकत नाही. तसेच तेथे भक्त स्वतंत्रपणे उपलब्ध नाही. तो तिचाच अंश आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की सर्वत्र आत्मपरब्रह्म, मग ते विविध स्वरूपात असेल, परंतु ते एकच एक सर्वांमध्ये व्यापलेले आहे. येथे अन्य काहीही उपलब्ध नाही. यास्तव अशा प्रकारे देवीला आवाहन करून काहीही उपयोग नाही. जे काही येथे आहे तेच एकमेव प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. त्याची उपासना करा. त्याला प्रसन्न करण्यासाठी आत्मस्वरूप व्हावे लागते. ते कसे ते समजण्यासाठी सत्संगाला अन्य पर्याय नाही. ओवी क्रमांक 37. तैसे आपुलेनी सुखपणे, जया नाही सुखाविणे. आणि नाही हेही जेणे, नेणिजे सुखे. अर्थात परमशून्यावस्थेत आत्मपरब्राह्मी अवस्था स्वभावतः केवल आहे. त्यामुळे तेथे आनंदाची जाणीव नाही आणि त्यामधून दुःख निर्माण होत नसल्यामुळे त्याचीही जाणीव नाही. माऊली सांगतात की नगारा वाजला काय किंवा नाही वाजला काय, आत्मपरब्रह्म जसे ज्या स्थितीत असते तसंच ते त्या स्थितीत सदा असते. त्यात काहीही फरक होत नाही. ते मूलतः स्वभावतःच परम कैवल्य आहे. यामुळे तेथे आनंदाचा भाव नाही. तसेच त्यामधून दुःख निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. ते केवल असल्यामुळे तेथे भाव किंवा अभाव असे काहीही नाही. ही परमशून्यावस्थाच परमब्राह्मी स्थिती आहे. भगताला सांगून त्यात फरक होत नाही. कारण देवी कोणाच्यातच प्रविष्ट होत नाही. ती मुळातच प्रत्येकात अंशात्मक प्रविष्ट आहे. या किंवा अशा थोटांडांना बळी पडू नये. त्याऐवजी स्वतःमधील अंशात्मक देवी जागृत करावी. त्यायोगे स्वतःची आत्मोन्नती होते. ती श्रेयस्कर आहे. तेथे परमसंतोष आहे. काहीही झाले, सुखावह किंवा दुःखावह, तरी मुळीच विचलित व्हायचे नाही. कारण जे घडते तेच त्यावेळी घडणे यथायोग्य असते. यापेक्षा काही निराळे होणे हेच अरिष्ट असते. यास्तव जे काही होते त्याचा विनातक्रार स्वीकार करून त्यामधून पुढील जीवनाचा मार्ग आक्रमायचा आहे. घडत असलेल्या घटनेचा
मग ते सुखावह किंवा दुःखावह कसेही असो, स्वीकार करायचं आहे. यालाच जीवन असे नाव आहे. ही अशी स्थितप्रज्ञता आली पाहिजे. ओवी क्रमांक 38. आरिसा न पाहता मुख, स्वये सन्मुख ना विन्मुख, तेवी नसोनी सुखासुख, सुखची जे. अर्थात आरशात पाहिले नाही म्हणून आपण सन्मुख किंवा विन्मुख नसतो. तसेच कैवल्य हे कैवल्य आहे, तेथे सुख किंवा दुःख असे काहीही नाही. माऊलींनी आत्मपरब्रह्म समजण्यासाठी एक उदाहरण घेतले आहे. आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपले मुख आरशाला सन्मुख असते. तथापि जेव्हा आपण आरशात पाहत नाही त्यावेळी आपले मुख आरशाला विन्मुख असते, आरशापासून दूर असते. माऊली विचारतात की यामुळे आपल्या मुखात काहीतरी फरक होतो का? ते या दोन्हीही वेळी जसे असते तसेच असते. आरशात पाहिले किंवा न पाहिले तरी आपल्या मुखात काहीही फरक होत नाही. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मामध्ये कोणत्याही कसल्याही घटनांमुळे काहीही फरक होत नाही, कारण ते कैवल्य आहे. तेथे सुख नाही किंवा तेथे दुःखही नाही. जे आहे ते जसेच्या तसे अबाधित आहे. हरिओम.